साधारणतः 700 ग्रॅम दुधी भोपळ्याची साल काढून त्याला छानपैकी किसून घेतले. कढईत वाटीभर तूप गरम करून त्यावर किसलेला भोपळा घालून 2-3 मिनिटे परतून घेतले. 4 वाट्या भोपळ्याचा किस होता. मग त्यामध्ये 2 वाट्या साईसह गरम दूध घातले. आता उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचे. मग त्यावर झाकण ठेवून गॅस मंद करायचा. शिजवून घ्यायचे. 10-12 मिनिटे लागतात, पण मध्ये मध्ये चेक करत राहायचे. यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त साखर घालू शकतो. साखर घातली की पुन्हा पाणी सुटते. परतून घ्यायचे आणि मग त्यावर ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर घालायची. पुन्हा थोडा वेळ परतून घेतले आणि त्यामध्ये घरची फ्रेश वाटीभर साई घातली. साई घातल्यानंतर पुन्हा सैलसरपणा येतो. आता गॅस फुल सोडून पुन्हा परतून घ्यायचे. दाटपणा आला की गॅस बंद करायचा. या ठिकाणी कमी तूप घातले असते तरी चालले असते. त्यामुळे तुम्ही करताना थोडेसे कमी तूप घाला.